सबसे पहले सबको जय भीम। आज 29 तारीख को मैटर लगा था कोर्ट में और उसके बाद कोर्ट में मैटर आया नहीं था और जिसकी वजह से आज डेट लगनी चाहिए थी। एक हफ्ते के बाद की डेट लगी थी, परंतु कुछ कारणवश टेक्निकल रीजन से मैटर लगा नहीं। इस वजह से आज हमने जो रजिस्ट्री डिपार्टमेंट होता है म्यूनसिपल कोर्ट का और जो रजिस्ट्री होती है रजिस्ट्री से पता वगैरह किया है और उनको रिक्वेस्ट की है और रिक्वेस्ट करते हुए उनको हमारे मैटर का जितना पेंडेंसी है 2012 से जो पेंडेंसी है मैटर का उस चीज़ को मद्देनज़र रखते हुए उन्होंने अगले हफ्ते केस लगाने के लिए हमको आश्वासित किया है। तो उसी को मद्देनज़र रखते हुए मुझे ऐसा यह लग रहा है कि कल नेक्स्ट वीक में मैटर लग जाएगा। नेक्स्ट वीक में लग जाएगा। थँक यू फॉर गिवन कोऑपरेशन अँड गुड परमिशन. सर आपण काय सांगाल बंदीजींना? सर सांगा ना मला इथे आवर्जून हाच मेसेज द्यायचा आहे की भारत देशाचे सर्व बुद्धिस्ट, जगाचे सर्व बुद्धिस्ट हा जो पुण्याचे जो कार्य आहे महाबोधी महाविहारला मुक्त करणे त्याच्यासाठी एकजूट होऊन पूर्ण ताकदीने फाईट करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे आणि देशव्यापी आणि विदेशच्या लेवलने सुद्धा आंदोलन करायला पाहिजे। जोपर्यंत आपण इथे संपूर्ण आपली जी ताकद लावू नये, आपली ऊर्जा लावू नये, म्हणजे सर्वांचं जे एक उद्देश आहे तो एकच आहे की हा बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 हा रिपेल झाला पाहिजे आणि त्याचं पूर्ण जे नियंत्रण आहे ते बुद्धिस्ट लोकांनाच जे आहे द्यायला पाहिजे। आणि एक दुसरा सुद्धा तिथे एक इश्यू आहे जो लार्जर इश्यू आहे की जे मॅनेजमेंट कमिटी म्हणतो की महनच्या प्रॉपर्टीवर जे आहे कमिटीचं काहीच जे आहे राईट राहणार नाही, तर महनची प्रॉपर्टी जे परिसरामध्ये जे फैललेली आहे बोधगयाचा तर ती प्रॉपर्टी सुद्धा जी आहे तिथून शिफ्ट झाली पाहिजे। तो एक प्रकारचा एन्क्रोचमेंट आहे, ट्रेसपास आहे, ट्रेसपास या एन्क्रोचमेंट आहे, धार्मिक ट्रेसपास आहे, धार्मिक ट्रेसपासही त्याला म्हणता येते। तर तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झाला पाहिजे, म्हणजे प्युरिटीमध्ये अतिक्रमण घ्यायला पाहिजे। जगातले जे बुद्धिस्ट आहेत त्या जागेचा उपयोग करू शकतात, तिथे वर्शिप करू शकतात, तिथे मेडिटेशन करू शकतात आणि भगवान बुद्धांनी जे दिलेलं आहे हे मानवता त्याप्रती एक खूप मोठा अहोभाव किंवा आभार व्यक्त करू शकतो। जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान। बंदीजी आपल्याला नमो बुद्धाय, नमो बुद्धाय।